झाले असे मस्त आपले घरच्या घरी बत्ताशे तयार बघा. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बत्ताशे बनवणार आहे घरात. तर हे बघा, एक वाटी साखर घेतली मी. थोडेसेच करायचे पण दाखवते तुम्हाला कसे करते मी ते. वाटीभर साखर घेतली बघा. आता ह्या कढईमध्ये मी साखर घालते. अगदी सोप्या पद्धतीने आपण बत्ताशे करू शकतो. तर ही वाटीभर साखर घातली ना, तर एक अर्धी वाटी पाणी घालते मी. आता हे चांगलं ढवळून घ्यायचं एकसारखं, म्हणजे पाक तयार करायचा आहे ना आपल्याला. हे बघा, एकसारखं असं हलवायचं. इथं मी परातीला तूप लावून घेते. असं पसरट पाहिजे, ताट म्हणा, परात, ट्रे वगैरे काही घ्याल तरी चालतं, जेणेकरून तो पाक असा गोल जमा नाही होणार. म्हणजे अशी पसरट परात घेतली मी इथं बघा. तूप लावून घेतलं थोडं. ते एकसारखं हलवत राहायचं. मी ह्यात अर्ध्या लिंबाचा रस घालते. त्याने काय होतं, पाक असा स्वच्छ होतो. आणि हे 2-3 चमचे दूध घातलं मी त्यात. हे बघा, असा फेस येतो पाकाला लगेच. अजून एक थोडा वेळ होऊ द्यायला पाहिजे. कढईचं असं बाजूचं चिकटायला लागलं ना मिश्रण, की समजायचं की आपला पाक होता आलाय बघा. थोडा वेळ होऊ देते अजून. आपण पाक कसा बघतो, 1 तारी 2 तारी अशी गोळी बघतो ना, किंवा मग असं हे बघा, एखाद्या डिशवर पाकाचा थेंब घालायचा आणि तो पाक जर असा पसरला तर एक अजून 2 मिनटं होऊ द्यायचा. पाक पसरला नाही पाहिजे. जी अशी गोळी जी आपण घालतो पाकाची, ती जागीच राहिली पाहिजे. तेव्हा समजायचं की आपला हा पाक तयार झाला. बत्ताशे व्यवस्थित होतात मग. हे बघ, आता ह्या तूप लावलेल्या परातीत मी घालून घेते हळूहळू. ते काय होतं, गरम गरम लगेच जमा होतात ते, म्हणून थोडेसे लांब लांब घालायचे. नंतर ते जवळजवळ आले तर आपण चमच्याने वेगवेगळे करू शकतो, पण गरम गरम असताना लगेच पसरतं ना ते. हे बघा, असं थोड्या थोड्या अंतरावर घालून घ्यायचे. आपण एका वाटीचेच करतो त्यामुळे थोडेसेच होतील. सध्या अधिक महिना सुरू आहे ना, तर अधिक महिन्यात बत्ताशे करतातच. तर तुम्ही अशा प्रकारे बत्ताशे करू शकता. थोडेसे ह्या ताटामध्ये पण घालते. अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने होतात बत्ताशे. दिवाळीत पण लागतात. हे बघा, ते थोडंसं चिकटलं होतं, ते मी थोडं चमच्याने वेगळं वेगळं केलं, कारण ते पाक लगेच चिकटतो. हे बघ, 15 मिनटं ठेवलं फक्त. आता आपण काढून बघूया. अलगद सुरीने किंवा मग उलटण्याने काढून बघायचे. तूप लावल्यामुळं सहज निघतात अगदी. हे बघा, किती छान निघाले बत्तासा. आता हे काढून घेते मी एक एक करून. थोडंसं, अरे बापरे, तुटलं आहे, हरकत नाही. हे बघा, निघत आहेत. हलक्या हलक्या हाताने जरा काढून घ्यायचे. आपण जर जोरात करायला गेलं तर तुटतात मग. हे बघा, मस्त असे निघत आहेत. आपल्याला अजून जाड जर करायचे असले तर अजून थोडीशी साखर, म्हणजे जास्त प्रमाणात करायचे असले तर. हे बघा, सगळे निघाले मस्त. हे बघा, झाले असे सगळे बत्ताशे आपले करून बघा तुम्ही पण. थोडेसेच झालेत. हे पण काढून घेते ताटातले पण. हे
सहज अगदी निघाले सगळे. झाले आपले बत्ताशे करून. कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.